करायचा. गावकरीही त्याची खोडी चांगलीच ओळखू लागले होते. तरीही ते त्याला मदत करायला धावून जायचे. पण एके दिवशी गोपीची ही खोडी त्याला भारी पडली. जेव्हा तो गाई चारायला कोरडा केला तेव्हा तिथे खरंच वाघ आला. आणि एक वाघ नाही तर अनेक वाघ आले. गोपी मदतीसाठी ओरडायला लागला. पण यावेळी गोपीला मदत करायला कोणीही आलं नाही. गोपी झाडावर चढला आणि जीवाच्या आकांताने ओरडत राहिला. यावेळी आपण जायचंच नाही. अजिबात जायचं नाही. आपण जायचं नाही तिकडे. तो नेहमी आपली मस्करी करत असतो. हो होडी करत असेल बदमाश. कोणी नाही जायचं तिकडे. चला गावकऱ्यांनो, आपापली कामं करूया. उगाच वेळ वाया जाईल. गोपी का ओरडला पण कोणीही तिथे आलं नाही. आणि बघता बघता वाघांनी गोपीच्या सगळ्या गायी खाऊन टाकल्या. गोपी हतबल झाला आणि हताशपणे बघत राहिला. कारण त्याच्या सगळ्या गायी मारल्या गेल्या होत्या. आता डोक्यावर हात मारून रडण्याशिवाय त्याच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता.